वास्तुशास्त्रातले सगळेच दोष हे हानिकारक असतात का? हे दोष ह्याच्यामुळे होणारा त्रास हा आपल्याला एका किमान पातळीवर आणून आपल्याला आयुष्य आपलं सुकर करता येतं. नमस्कार, मी डॉक्टर कौस्तुभ काळे, वास्तुशास्त्र आणि ज्योतिषाचा अभ्यासक. गेले 25 वर्ष वास्तुशास्त्र आणि ज्योतिषाची मी नगर येथे प्रॅक्टिस करतोय. आपण जेव्हा एखादी वास्तू घेतो किंवा वास्तू निर्मिती करतो, समजा एखादा फ्लॅट घेतो, एखादा बंगला घेतो, तर तो आपल्याला आवडलं म्हणून आपण ते घेतो. ह्याचा अर्थ आपला आणि आपल्या सदस्यांच्या श्वासाशी ती वास्तू निगडीत असते म्हणून ती आपल्याला आवडली जाते. ह्याचाच अर्थ त्या वास्तूत जो काही दोष असेल तो आपल्या सगळ्यांना चालला जातो आहे, त्या दोषाचा निगडीत जो आपण असतो तो पहिल्यांदा आपल्या श्वासाशी त्याचा निगडीत तो दोष असतो म्हणून आपल्याला ती वास्तू आवडली जाते. आणि त्याचं सूक्ष्म स्वरूप तुम्हाला पाहायचं असेल तर ते आपल्या पत्रिकेमध्ये दिसतं. त्याच्यामुळे असा दोष सोडवताना नक्की उपाय काय करायचा हे बघताना त्या ग्राहकाची पत्रिका पण पाहावी लागते, त्याच्याशी चर्चा पण करावी लागते, त्याची वास्तू पण बघावी लागते आणि त्याच्या जीवनशैलीत बदल करून वास्तूमध्ये काही गोष्टी ठेवून त्याची रचना बदलून जर का आपण त्या वास्तूची उपयोजिकता वाढवली तर त्या व्यक्तीच्या आयुष्यात निश्चित काही ना काहीतरी फरक त्याला वाटायला लागतो आणि आयुष्यातली उर्मी परत यायला मिळते. प्रत्येक वास्तूत दोष हा असतोच. 100% वास्तुशास्त्राची नुसार निर्मिती हे होऊ शकत नाही. त्याच्यात काही ना काहीतरी दोष हा असणारच. कुठला मनुष्य 100% निरोगी आहे? कुठलाच नाही आहे. तसंच कुठली वास्तू 100% निर्दोष असणार आहे? कुठलीच नसणार आहे. काही ना काहीतरी त्या भूमीत, मुहूर्तात, बांधकामात, बांधकामकर्त्याच्या मानसिकतेत, तिथे राहणाऱ्या वास्तूंच्या मानसिकतेत कधी ना कधीतरी बांधकामाच्या सुमाराला काही ना काहीतरी विकल्प हे आलेले असतातच आणि येणारच. त्याला तो कोणी काही करू शकत नाही आणि त्याचा परिणाम तिथे तो होतोच. ह्या सगळ्याच्या परिणामांचा आपल्यावर कुठल्या ना कुठल्या तरी त्याचा त्रासात किंवा त्याच्या आशीर्वादात काही ना काहीतरी फरक हा पडत असतो. काही ना काहीतरी त्याचा उपयोग होत असतो. प्रत्येक गोष्टीची स्पंदनं तिथे राहणाऱ्या व्यक्तीवर इम्पॅक्ट करत असतात. त्याच्यामुळे एक गोष्ट नक्की लक्षात घेतली पाहिजे की आपण ज्या वास्तूत राहतो आहोत, पहिल्यांदा विचार करा फ्लॅट्सचा. फ्लॅट्स तयार असतात, तिथे तुम्हाला वैयक्तिकरित्या फारशी काही मोठी हालचाल करण्याची आजकाल संधी मिळत नाही. पण मग अशा वेळेला काय करता येईल? अशा वेळेला रंगसंगती, अशा वेळेला पडद्यांचे रंग, अशा वेळेला घरातल्या इंटिरियरची रचना, अशा वेळेला आपल्या वैयक्तिक आयुष्यात काही पदार्थ खाण्यात आणणं, व्यायाम, योगासनं, यातनं सुद्धा आपल्याला आपल्या आयुष्याचा एक चांगला उत्कर्ष करून घेता येतो. वेगवेगळी संगीत, वेगवेगळं वाचन, मोबाईलवरचं वाचन नाही आहे, चांगली चांगली पुस्तकं, या सगळ्याचा अंतर्भाव जर का आपल्या जीवनशैलीत केला तर निश्चितपणे सदोष वास्तूसुद्धा आपल्याला पाहिजे तितक्या बळावर ती काम करू शकते. म्हणजेच काय तर त्यातले दोष आपल्याला सहन होतील इतक्या पातळीवर आपण आपली ताकद वाढवू शकतो.